नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या गुरुवारी आपण उपवास करतो त्या गुरुवारी जी कथा वाचायची असते तीच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपण उपवास केल्यावर कथा तर प्रत्येक जण वाचतेच त्या दिवशी संध्याकाळी, पण एखाद्या वेळेस आपल्याला जर काही अडचण आलेली असेल तर त्या दिवशी आपण देवाला स्पर्श करू शकत नाही किंवा ती कथा वाचू शकत नाही. तर त्याच महिलांसाठी हा खास करून व्हिडिओ आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात ही कथा जे पण ऐकेल किंवा वाचेल ना, तर त्याच्या आयुष्यात नक्कीच खूप मोठा बदल घडतो. तर चला कथेला सुरुवात करूया. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. दुपारी योगाची अधिसृष्ट सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. अटपट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवाहा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देव ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवित होता, आनंद देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव होतं सूर्यचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावात मात्र अहंकार होता. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणांना वैतागून रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथे तिला दिसली सुहासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. ते तिनेही पाहिले. त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केले. दुःख विसरली, दारिद्र्यता गेली, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळले. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वाने ती फुगली. गरिबांना विसरली. तोड्या ताठ्याने फुगली. दास दासीवर रागवली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्माची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघू. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचं कौतुक करी, तिचा लाड पुरवी. दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबला. एका दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटके वस्त्र नेसली, माथी मळवट पसरला, हाती काठी घेतली. काठी टेकवत टेकवत राणीला भेटायला आली. तिने आरोळी दिली. अरे, आहे का कोणी घरात? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी आरब्ध दिसली. तिने विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवे कोण? मधून हळू खोकलत आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमल आहे. द्वारकेहून आले ग मी. राणीला भेटायचं आहे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाले, राणी साहेब महालात आहेत. सख्यांशी गप्पा मारत आहे. त्यांना सांगितलं तर त्या माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील ना, उनदुन बोलतील. त्याच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बस. मैत्रिणी गेल्या म्हणजे सांगते मी त्यांना. म्हातारी रागवली, मनोमनी संतपली. तुझी राणी पैशाला भाळली, माणुसकी विसरली, दारिद्र्यता मेली. आज झाल्या राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळंच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचे. आज ते केला, पण राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशांची धुंदी आली. गरिबांची पर्वा नाही. थोर मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरिबां भिकारण तिला कोण विचारतय? पण याचं फळ तिला भोगावेच लागेल. तेव्हा तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिने म्हातारीला पाणी दिले. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगा, मी ते नेमानं करेन. उतरणार नाही, मातरणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वास सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकवत टेकवत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नको. चुकली माझी आई. तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मी व्रताचा वास सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणारच तोच राणी माडीवरून दाराशी येत तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए तोरडे, कशाला आलीस तू? जा इथून. उठ म्हणतोय ना. जातेस की नाही? दुसरी घरं नाही दिसली तुला? म्हातारीने संतपाने जरा जरा डोळे फिरवले. कपाळावर आड्या पसरवल्या. ती तडकन घराबाहेर पडली.
दासीने लक्ष्मी व्रत केले, तिची परिस्थिती सुधारली. दासी पण गेले, संसार सुखाचा झाला. पुढचा मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी श्यामबाळाने लक्ष्मी व्रत करायला सुरुवात केली. सगळे नियम धर्म पाळले. 4 गुरुवारी तिने लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी यथास्थापना उद्यापन केले. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालेकरी त्याच्याशी श्यामबालाचा विवाह झाला. राजवैभवातील राजवैभव श्यामबालाला मिळाले. लक्ष्मी व्रताचा प्रभाव, सुख समाधान, संसार चालू लागला. भद्रस्रवाचे व सूर्यचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रस्रवाचे राज्य लुटवाडले. सूर्यचंद्रिकेचे राजपद गेले. भद्रस्रवाला वाईट वाटत होते. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीचे कष्टाचे दिवस जात होते. भद्रस्रवाला कन्याला भेटावेसे वाटले. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला होता. नदीकाठीवर विश्रांतीसाठी थांबला होता. नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रस्रवाला पाहिली. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितले. मालेदारांनी माणसं पाठवली आणायला, रथ पाठवला, सासऱ्यांना घरी आणलं. मानासन्मानाने नवी वस्त्र व काठीवरी दिली. श्यामबालाने वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसे त्यांनी सांगितले. मुलीचा निरोप घेतला. जावयाने मोहराने भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. सूर्यचंद्रिकाने भेटलेला हंडा पाहून ती आनंद झाली होती. गायीने तिने झाकण काढलं. आता बघते तर काय, तिला कोळसेच कोळसे दिसले. सूर्यचंद्रिकाने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकूनही तोही चकित झाला. दुःखाचा पाठलाग करीत होते. दारिद्र्य काही सरत नव्हते. चिंतेचा सावट पसरतच होता. काळजीचा वणव भटकतच होता. सूर्यचंद्रिकाचे एक एक दिवस दुःखाचे जात होते. एका दिवशी तिला मुलीला भेटावं असं वाटलं. डोळे भरून पाहावंसं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत ना. सूर्यचंद्रिकाने घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस होता गुरुवारचा. नदी तीरी जरा वेळ बसली होती. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिने राणीच्या आईला ओळखलं. गायीने ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली आहे. नदी किनारी बसली आहे. खूप दमलेली दिसती. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामबालाने रथासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला येऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईला बघताच श्यामबालाने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्दही फुटेना. आईने स्नान केलं. मुलीने तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुलले होते. ती वेळ होती दुपारची. श्यामबालाने भक्तिभावाने लक्ष्मी पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळत होता. श्यामबालाचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिने आईला जेवायला बोलवलं. सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागच्या जन्माची आठवण झाली होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्याम, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्याम म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्षचा महिना होता. मुलीने 4ही गुरुवार व्रत केले. ते आईने पाहिले. तिनेही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचायला श्यामबाला सोबत गेली. 4 दिवसांनी श्यामबाला निघाली. मालेधाराने राजाने पाठवलेला हंडा, पैशांचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. नौकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता याचीही भान तिला नव्हते. मालेधाराने विचारले, माहेराहून काय आणलेस? श्यामबालाने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविले. मालेधाराने उत्सुकताने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसते तर मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथे मिळत नाही का मीठ? मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे. हे मीठ समुद्रातीरावरील दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. आज श्यामबालाच्या सांगण्यातील खोच राजांना हेरला. तो विचारात गुंतला. श्यामबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव देतं. मीठ नसेल तर पदार्थ अळणी. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी इमानाने असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्राण प्रसंगीही द्यावा. मालेधार राजाने निश्चय ठरला. त्याने आपला सेवक सासऱ्यांकडे पाठविला. त्यांना बोलावून घेतलं. भद्रस्रवाला काय झाले कळालंच नाही. ताबडतोब
तो जवळकडे आला. दोघांची गुप्त बैठक ठरली. विचार पक्का ठरला. भद्रश्रवांना अनुमती दिली. मालेदारांना मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालेदारांना वंदन केलं. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्रवा राज्यात जिंकायचं आहे. शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिक हातावर हंड्यातला मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सैन्य घेऊन सेनापती बेभान शत्रूवर चाल करत होते. शत्रू राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालेदारांचे सैन्य बेभान होऊन लढत होतं. सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालेदार राजाचे सैन्य शत्रूवर विजय मिळवले. अपूर्व विजय मिळवली. भद्रश्रवा राजा पुन्हा मिळवलं. मालेदारांना व शांबाळाला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिने लुटले. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालेदारांकडे आणली. त्या सोन्याच्या मोहरा, बरीच आणखी सोन्याच्या वस्तू होता. ते पाहून राजा आनंद झाला. तो होता गुरुवार. शांबालाने लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचं जेवण केलं व मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार होता. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस होता. मंगल मुहूर्ताचा दिवस होता. मालेदार राजाने भद्रश्रवा राजाचं त्याचं संविधान केलं. त्याने या व्रताची सांगता झाली. राजा राणी सुखात होते, आनंदात होते. सूर्यचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वास घेतला. ही अजन्म पाळली कथा आहे. तर ही आहे मार्गशीर्ष